फालतूगिरी करू नको. काय होतं त्याला? बिल्डिंग जैसा डेंजर है. अच्छा लागलं मला हो तिकडं. वेलकम. राम राम मंडळी, वेलकम टू टुडेज राम राम व्लॉग. पाहुणं. येस, राम राम पाहुणं, वेलकम टू टुडेज व्लॉग. आज आहे दिवस संडे आणि येस, इतके सारे व्लॉग्स पेंडिंग होते. सगळं काय 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 ते हळूहळू येतच आहे आणि आम्ही आता नवीन व्लॉग शूट करायला घेत आहे. तर आजचा व्लॉगचा हे काय आहे माहित नाही. आज आम्ही टाइमपासही करणार आहे आणि तोच टाइमपास तुम्हाला दाखवणार आहे. ॲज युजल वैष्णवीचं चाललेलं आहे फालतूगिरी. लास्ट व्लॉग फालतूगिरी. हे काय दॅट कंटिन्यू. इज फालतूगिरी. येस, कंटिन्यू. रिवाइज युअर वर्ड्स. काय म्हणतात त्याला? नासकेगिरी. झालं तुझं फालतूगिरी करून. येस, आता कसं झालं? ठीक आहे चला. वातावरणही एकदम सुंदर झालेलं आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की आज जरा चिकन बिर्याणी बनवायचा. नॉनसेन्स. म्हणून आम्ही जरा चिकन बिर्याणी बनवायचा बेत आज रचलेला आहे. पण त्याच्यासोबत हे जे चैतन्यचे काळे खड्डे पडलेले आहेत, Wow. बिकॉज तो लवकर उठतोय, रोज 6 वाजता आणि ऑफिसला जातोय, त्याच्यासाठी मी तुझ्या डोळ्याखाली काहीतरी लावणार आहे. डांबर न तुकडो. डांबर द तुकडो. डांबर द तुकडो. एनिवेज, तर मग आपण ऍक्च्युली बिर्याणी वगैरे बनवण्यासाठी मला तर चहा प्यायचा आहे, कारण आय कॅन्ट डील विथ दिस नॉनसेन्स. सो मी चहा बनवायला घेते. उठल्यावरती असं होतच ना बच्चे थोडं. झोपायचंच का दुपारी? ढेरी वाटतं. आणि येस, लाइफ अपडेट. तुम्हारा भाई हो गया है बहुत ही जाड़ा. सगळं माझ्या डांबर दो तुकडो दो गेंडो दो तुकडो. इथं शरीरावरती काय कुठे सॉरी, डांबर दो तुकडो दो गेंडो दो छोकरो. ओके ठीक आहे. हे काय फालतूगिरी होते मला माहित नाही, बट ठीक आहे. तुझ्यामुळे मी हा शब्द शिकल्यासारखा फालतू जरा नको आता माझ्या तोंडात हा शब्द. सो ये भी मेरी गलती है. येस, ये भी मेरी गलती है. येस, मेरे को यही बताने का था की यार वजन खूप जास्त वाढले, आता तरी ते तुला सिरियस व्हायला सांगायची गरज पाहिजे. नाहीये. माझं ते वजन दिसतं. ठीक ना, माझं नाही दिसत ना. मी तेच सांगतोय, माझ्या हात बीत बघा तुम्ही सगळे मग तर असं लोक अँगल मध्ये पकडणं. फक्त पकडला असं अँगल मध्ये पकडला अशा अँगल मध्ये. तू ठराविक अँगल्स घेतो ना. मेरे को ये बात करने नहीं दे रे. सो ॲज युजल वैष्णवीने काहीतरी फालतूगिरी केली. पण येस, मी तेच सांगतोय की माझं इकडे नाही वाढलं, माझी फक्त ढेरी वाढली. ढेरी तेच मी सांगतोय. पण थांब जरा, हळू जाऊ. उघडना डोळे, पापणीला लागेल. माझ्या डोळ्यात बुटणं घालू. आरामशीर करा, आपल्याला काय घाई नाही. मला वाटतं मी चुकीचं लावलं. काय भिकार चोटगिरी गेली. मला काय कळत नाही. असं तू करते आता, माझ्या स्किनवरची घाण त्याच्यावर उठली. आणि आता तुझी डोळे उघड, वरती बघ. ठीक आहे, दिस इज बेटर. आय थिंक असं लावतात. आय एम नॉट शुअर कसं लावतात, बट आय थिंक असं लावतात, बिकॉज हे मॅक्झिमम इथं ह्याचं कव्हर होणार ना. काय काय करावं लागतं बघा ही फालतू. डेअरी तर आहेच ना बच्ची, तुझी. तुझ्यामुळे माझ्या तोंडात हा शब्द एवढा घाण बसलाय ना. जरा गप्प बसावं. मी शब्द काहीच कमी बोलले बोला. नाहीये काय चैतन्य काय तुला. करावं लागतं बघा हे बाबू, मी लग्न काहीच झाल्यावर. बोलली नाही बाबू. मी तर तुझी इथं काळजी घेतेय बाबू उशो हाय हाय हाय. माहिती का ते लागलं तुझ्या डोळ्यात. तसं माझ्या पोटावर करू शकते तो आता, है ना. उशो हाय हाय. हाय हाय. हुशो हाय हाय हाय. हसू नको ना. ऑलरेडी तुझे गाल एवढे घुबरेत, लोकांना वाटतं तू तंबाखू खात. तंबाखू नाही खात, गुटखा खातो, गुटखा. म्हणजे डोळे उघड, तुझी पापणी अडकले जाईल. लुक ऑफ देअर. मला गरज नाही तशी लावायची. कमी लाव मला. स्पायडरमॅन, रॉबिन हुड वाटतं. तुला ट्विन करू मी? नाही म्हणजे तुला करायचं तर करू. तू लावतोस मला? नाही, रिस्की येते. उशो हाय हाय. तिथलाच वाटतंय मी. काही बोलतोस? हा बोल, कंटिन्यू. ठीक आहे, चालेल, बाय. मित्र, बस प्यार से घर नहीं चलता, स्किन केयर भी करना पड़ता है. हाँ क्या?
खुश यार पण मला नक्की नाही माहिती असंच लावतात माझे का मी केस उलट बघा ना लावते. जरा छान झाले ना. नहीं कर लो, ये कर लो पहले. दरवेळेस मी वरचे असं काय धरतो काय कळत नाही मला. हे असं सवय इज व्हेरी बॅड. यार त्या फोटोमध्ये असं लिहिलं की त्या मुलीने उलट लावले, छोटी बाजू इथे लावली, पण माझी फ्रेंड म्हणली की हिथं आपला जास्त काळेपणा असतो किंवा जास्त पफिनेस असतो, तर हे इथपर्यंत जास्त यायला पाहिजे रादर दॅन इथपर्यंत जाण्यापेक्षा, विच इज मोर लॉजिकल ना. आणि तुझं सगळं खाली घसरतंय. हा का. सो आज तुम्ही बघितलं असेल की आमच्या थंबनेलला वाढी व्हायला लागली. चैतन ते कपड्यांचं जरा शिफ्ट करतोस का प्लीज. खुश सो इट इज बिकॉज ऑफ रोहित भाऊ, आमचे न्यू साथीदार जे आम्हाला काय करतात. लाभले आहेत. हा एक तुला कोणाचा तरी कॉल येतोय. 1 मिनिट. एवढे कॉल आले एवढे कॉल आले की 15 मिनिटं गेलं. हा मग आता हे काढावं लागेल ना. आता बघ ऐका माझा, ऐक. हळू असं काढायचं हे पण काढायचं आणि ते का नाही निघत. तो जो सरबत आहे ना आणि डोळ्याच्या खालचा सरबत देऊ का तुला ग्लास. तो गेलाय ना आतमध्ये ऑलरेडी, असा तो असं मसाज करायचा असं. पण माझा ऑलरेडी सोकलाय, दे मला हातामध्ये. तूच तर मला बोलले की माझं पण लास्ट टाइम अख्खं सोपलं गेलं होतं ते. हा माझं अख्खं हेच आहे. ठीक आहे पकड. बोल नाही काय. मी आले एका चट्टा. कूल मॅन. सो आता आम्ही पटपट वैष्णवीने चहा बनवलेला आहे. काळा कुट्टा थोडी म्हणजे ठीक आहे स्ट्रॉंग असेल मग. काळा कुट्टा नाही पण स्ट्रॉंग आहे. आणि आता त्याच्यानंतर मी बनवणार आहे बिर्याणी म्हणजे आम्ही बनवणार आहे बिर्याणी. म्हणजे 4 तास बिर्याणी बनवण्यात जाणार आहे. बरं आहे ना 4 तासाचा ब्लॉग. ठीक आहे चालेल. मग बिर्याणी बनवून आम्ही बाहेर जाणार आहे. बिर्याणी लगेच खाणार नाही, बाहेरून येऊन बिर्याणी खाणार बाहेर आहे. जाणार आहे. मला नाही मला अजूनही वाटतं बाहेर जाणार आहे. हो गॅस गरम आहे. मला वाटतंय कारण मला घ्यायची आहे हुडी आणि मला वैष्णवीला माझ्या गाडीवरही बसवायचं आणि जरा गाडी पळवायची आहे मला थोडीशी. प्रॉब्लेम काय माहिती का, आता वाजले आहेत 5. बघ ना नीट. हा आता वाजले आहेत 5. चहा पिणार, ते करणार. मग तुला घराच्या बाहेर नाही जायचंय म्हणजे तुला आळस आलाय. मग अशी मला आळशी बोलत होते. आता तू काय करते मग. मला आळस नाही आलाय. मग काय आलंय. मला बरं नाही वाटत. तुम्ही म्हणता भगवान देख रहा है, भगवान देख रहा है. भगवान क्या देख रहा है मेरे को समझ में नहीं आ रहा है ब्रो. म्हणजे मला कळलं नाही. हे जे तू अफशल तोंडावर खोटं बोलते ना लोकांच्या. नाही मला खरंच इथं दुखतंय. जे मला ते झालं होतं ना दिल्लीला लास्ट डेला. हो ऍसिडिटी झाले का तुला आता. आणि त्यात मी इथं चहा पिणार म्हणजे माझी ऍसिडिटी वाढणार आहे. करेक्ट. बरं आमच्या डोळ्यामध्ये काय फरक वाटतोय का. बघ ते घाबर ग्लास स्किन ग्लास स्किन. वा 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 वा. आणि माझी पितळा. ह्याला H&M मधली एक हुडी आवडली पण मला असं वाटतं ती वर्थ नसणार आहे. त्यापेक्षा मॅक्स, वेबसाईट, झुडिओ जे मेन रोड ऑनलाईनच मागेल. जाऊ दे एवढं सगळं फालतूगिरी करण्यापेक्षा. पण गाडीवर तर मला चैतन्याला ऑनलाईन मागवायला काय आवडत नाही. त्याला ऑनलाईन खेळायला खूप आवडतं. तो मागवणार मग रिटर्न पाठवणार मग येणार मग परत त्याला काय बसलं नाही तर काय करायचं. बसलं तर नाही. ह्याचं कापड नाही छान. हा मग हे कापड छान तर मग कलर छान नाही वाटत आहे. असं करून हा खेळत बसतो आणि ती गोष्ट मग कधीच त्याच्या आयुष्यात येते बाबा. मला तर भेटते. चला मी तर आता जरा निवांत. चला ठीक आहे भेटू तुम्हाला चिकन बनवताना. सॉरी चिकन बनवताना भेटतो. बाय बाय बाय. तुझ्या वगैरे घ्यायचं का व्हिडिओवर. मी तेच म्हणत होते की आपण खूप आळशी झालोय तर आपण कुठला तरी एखादं चॅलेंज वगैरे घ्यायचं का व्हिडिओवर. बिकॉज जेव्हा तुम्ही व्हिडिओवर बोलता तेव्हा तुम्ही कमिटमेंट देता अँड देन यू हॅव टू डू इट. मला तर चॅलेंज काय घ्यायचं नाही. लास्ट टाइम चॅलेंज घेऊन अख्खा पचका केलाय आणि 10,000 रुपये घालवले. ते सुद्धा फालतू मध्ये चॅलेंज. हे बघ ऐक ना, लास्ट टाइम आहे ना मी स्वतः 2 किलो कमी केले होते का 3 किलो कमी केले होते. मला वाटतं 2च किलो कमी. तू माझ्याशी चॅलेंज लावलं ना 1 लाख रुपयाचं. मी का ते पूर्ण नाही करू शकले बिकॉज आपण पुण्याला गेलो होतो. कॅमेरा बघवायचे आता कसं आहे बघ. इट इज स्टील बेटर. कसं वर ठेव नाही त्याची ढेरी दिसती म्हणून हाय की नाही. मग एवढूस दिसलं तरी चालेल, मागचे कपडे दिसले तरी चालेल, पण माझी ढेरी दिसतं का म्हणा. त्याच्यासाठी मी जिमला जाणार नाही. महफिल माझे केस खराब केले यार. हा टावेल असा पडला ना एक दिवशी कचऱ्यात जाणार आहे. हा आजकाल पहिल्यांदा म्हणजे आता ते नवीन प्रॉडक्ट आलंच आहे आमच्या घरात. त्याच्यामुळे मी आता जरा हे करायला लागलोय. थोडेसे केस बी सेट करायला लागले. पण ऍक्च्युली त्याचा फायदा आहे. बरं ठीक आहे पोरांनो. आज जरा लेट पण झालेला आहे आणि प्लस काय म्हणतात चला घरच्यांचे फोनही आला होता. घरच्यांजवळ जरा बोलत होतो त्यामुळे जरा हे राहून गेलं. काय म्हणतात त्याला
मी फक्त ह्याला एक आठवडा नाही, 3 दिवस पुढे पाठवलं बँगलोरला. ह्याने काय काय मागवलंय, ऑनियन पावडर, पापरिका पावडर, पापरिका नाही आहे हे मागवलं, सीझनिंग, पिझ्झा सीझनिंग, जबकि घरामध्ये ऑलरेडी पिझ्झा पण कसं आहे, आम्ही एवढे आळशी आहे, आम्हाला झाकून बघायचंच नाही काय आहे काय झाकून नाही, वाकून म्हणतात त्याला. वॉट एव्हर, तू वाकून बघ, तू वाकूनच बघ. झाकून दिसणार कसं. हे असलेच इलॉजिकल गोष्टी असतात त्याच्याकडं. हे असताना त्याने हे मागवलं आणि नंतर मग म्हणायचं यार खूप खर्च होतोय, हे होते. काय काय असतं पापरिकाचा अर्थ काय असतो चैतन्य? ते हे सीझनिंग पापरिका. ओके, त्याने कसा टेस्ट येतो? खारट, तिखट, आंबट? तिखट टेस्ट येतो पक्का. हो, तिखट टेस्ट येतो. तिखट टेस्ट येतो. आज जे आम्ही चिकन बनवणार आहे ना, एवढं नको खाऊये, म्हणजे असं तंदूर टाइप्स टेस्ट येतं थोडं तिखट, अशी जळलेली मिरची असते ना तशी. शी, आता व्हिडिओ चालू आहे ना, आता काहीतरी बोलायला तर पाहिजे ना. शी, हे मागवण्याची गरज नव्हती. सरळ चिकन मसाला लावला ना तरी छान होणार आहे. ठीक आहे, चल आता मी हे करायला घेतो. काय म्हणतो त्याला, अरे महफिल चिकन मॅरिनेट करायला घेतो. तू काय करणार आहे? मी काहीच करणार नाही. तू भांडी धुवायला बोलले ना. माझी मर्जी. मला सगळी खराब कामं देतो, भांडी धुवायची, कचरा साफ करायचा, कांदा कापायचा, हे घाणेरडी कामं मला देतो. मसाला टाकून मिक्स करायचं, चिकन मॅरिनेट करायचं, सोपी आणि इझी कामं स्वतः घ्यायची. पण बच्ची, जर काय मी बनवायचं ठरवलंय तर मग मी करणार नाही. तूच का बनवायचं? बरं ठीक आहे, चल मी बनवतो आणि ते सुद्धा मी करतो. चल तू आज बस आता. अरे महफिल वैष्णवीला छान काम करायचे. वैष्णवी काय काम करते आता? मी फुलं कट करते. हे 2 मस्त उमलली आहेत लिली, ही 3 अजून उमलणार आहे. पण ह्यांना रोज थोडंसं कटिंग करून थोडं पाणी रोज चेंज करायचं, तेव्हा जाऊन ते खेळतात. हे 2 काळ्या होत्या ऍक्च्युली आधी, आणि ह्या सगळ्यांचा वास खूप छान येतो. हो ना चैतन्य? वाव, या. अरे महफिल. चैतन्याला काल म्हटलं सीझर ऑर्डर कर, पण त्याने सीझर तोडली आणि त्याने लहान मुलांचे सीझर ऑर्डर केले. भगवान है और भगवान सब देख रहा है. आता जर कचऱ्याच्या डब्यातनं काढून ऐक, केळं वाटोळ केलं. वाटोळ नाही केलं, ह्याच्या कळ्या पडतातच ते. आता झालंय ना पूर्ण. हे पकड. नाही तर परत बरं झालं कॅमेरावर झालं, नाही तर परत म्हणले असते की अरे नाही, हे पडतच. सगळा काळा पाडलाय. मला काय वाटतं ही पण सीझर तुटणार आहे. जाऊ दे, मी म्हणजे तू तोडली होती ना, आता मी नाही. एखादा असता तर माझ्या केसांमध्ये हे फूल लावलं असतं, पण नाही. चैतन्य आहे ना, अनरोमॅन्टिक. महफिल कश काय बसलं तुझ्या केसांमध्ये? तू तर केलं नाही ना, मीच मला करतो. येस. सो वैष्णवीला आज पहिल्यांदा मी ऑफ कॅमेरा बोललो, पण आता लेट्स डू इट ऑन कॅमेरा ॲज वेल. म्हणजे त्याचं एक हे राहील, सबूत राहील की आज जरा 2 दिवस माझ्याकडनं तिखट मीठ मिरची जरा नीट पडत नाहीये ना. तुझ्या केस पडतील ह्याच्यानं. खा मग ते. तर मग आज मी तिला म्हटलं की आज सगळ्याच्या गोष्टीचा माप तू सांग मला जरा. आज मी फुल रिव्हेंज मोड मध्ये. मला माहित नाही का, मी नुसतं चिडचिड करते आणि सगळी चिडचिड चैतन्यावर निघते. कूल. बट यू नो दॅट इज अ पार्ट ऑफ रिलेशनशिप ना. मला थंडी असते, मी जॅकेट घालून. तुला वाचते का रे भाऊ थंडी? नाही देव तुला काय. माझ्याकडे तर जॅकेटच नाही ना. माझं तर जॅकेट. यु नो वॉट मी विचार केला होता, जॅकेट 1 टाइम इन्व्हेस्टमेंट असते 4-5 वर्षातली, तर तुला चांगलं महागातलं घेऊ. पण यु नो वॉट, आय एम आउट. का? मी तुझ्यासाठी नाही बनणार जॅकेट वगैरे. कारण ह्या मुलाची फक्त झिप खराब झाली आहे जॅकेटची, तर हा इतके टोमणे देतोय मला की तू माझ्यासाठी हे नाही करत, तू माझ्यासाठी ते नाही करत. बाकीच्या सगळ्या चांगल्या गोष्टी मी त्यासाठी करते ते तो विसरून जातो. ठीक आहे, चल पहिलं काय टाकायचं मला ते सांग. पहिला थोडीशी अक्कल आणि एम्पथी टाकायची आपल्या पार्टनरसाठी. अक्कल आणि एम्पथी सांग ना. पहिले काय टाकायचं त्याच्यामध्ये? पहिलं दही घे. दही टाकायचं पहिलं दही मध्येच मॅरिनेट करतात. पहिलं दही.
नाही दही मला नंतर चैतन्य बघ जर तू तुझ्या मर्जीने करायचं सगळं तुझ्या मर्जीने करायचं नाही तर माझं अजिबात काहीच ऐकायचं नाही, मला काहीच ऐकायचं नाही तुझं. हे दही किती टाकायचं सांग, खराब नाही झालं ना हे दही? आत्ताच आणलं होतं, कालच आणले मी हे. यूज बाय कुठे पण किती टाकू सांग? मध्ये टाक, फक्त मध्ये टाक, त्याच्यामध्ये आपल्या मसाले टाकायचे आणि मग ते मिक्स एवढं बस? अजून टाक, मॅरिनेट करायचे, अजून टाक. बच्चे आंबट होईल का सगळं? बस, काही आंबट होत नाही चैतन्य, ते मॅरिनेशन करायला असतं. हे घे, माझी फुलं पडताय सगळी तुझ्यामुळे. थांबते तसं नको ठेव बाबू, मग काय होतं ना कामं वाढतात आणि मग साफसफाई पण तुम्हाला उभं कशी. ते दही ह्याच्यात ठेव आणि जा काय जा, मी ना नवरा ते फ्रीज मध्ये, तू बनवतोय ना सगळं तू बनवायचं. करून झालं तुम्हाला दाखवत. बाय बाय. मसाले घे चल, लाल तिखट घे चल. थांब मी टाकते, खराब करशील पण मला साफ करायला लावशील. एवढंस दही घेतलं त्याने काय मॅरिनेट होणार आहे? त्याने 2 पीस मॅरिनेट होतील तुझे. काही बोलते, मनात आलं ना की सरक खरंच आहे ना, 2च पीस मॅरिनेट होणार आहेत त्याने. काय ऑलरेडी बाळा, वाटणाचं चिकन बनतं यार आपल्या घरी, वाटणाचं चिकन बनतं, आपण वाटण घेत पण नाहीये. वाटण हेच आहे वाटण असं समज ना. हो, हे काय पिवळं दिसत नाही काय भाषा यायची. आता पिवळंच असतं ना. पिवळं दिसत आहे का? शांत बस. हे काय? जिरं आणि कोरिएंडर मिक्स आहे का? कोरिएंडर पावडर. येस. ते फुल तुझं बच्ची जास्त नको टाकू, मला नाही आवडत ते. तुला काय आवडतं आणि काय नाही ते मला माहितीये. ये हे आम जिंदगी. चल आता मिक्स कर आणि पेपरिका टाक म्हणतोय. हे जे आहे ना खडे मसाले, त्याची आपल्याला फोडणी द्यायची. पेपरिका टाक म्हणतोय ना तुला, ते नाही. काय हे? बरोबर आहे. तू आता मला वाचायला स्मोक पेपरिका पावडर. चैतन्य भांडू नको माझ्याशी. ही असं वागते की अजूनपर्यंत दिल्लीमध्येच आहे असं कपडे घालून. पेपरिका ह्याने सांगितलं टाकायला, सो जर काय खराब झालं तुम्हाला कॉल करतो. हे सगळं झाल्यानंतर ठीक आहे. कॉल करतोस. हा, हॅलो, आय एम अंडर द वॉटर. परत बोल. दही वाटतं असं कमी झालं, पण तू सांग. ऑब्विसली जर तो मसालाच लागला नाही सगळ्या चिकनला तर कसं होणार आहे बाबू? त्यामुळे मी वैष्णवी जेव्हा सांगते ना तेव्हा ऐकायचं वैष्णवी पांडोळ्यांचं आणि आहेरांचं. बरं ठीक आहे, झालं का? फालतूगिरी करू नको. नाही, घाणेरडे 1 नंबरचे घाणेरडे आहे 1 नंबरची. एखादा काम करता एवढं कष्ट मी करून. तुझी चड्डी नाही काढली. मग काय काढली? मी तुझी ती शॉर्ट्स काढली बाहेरची. त्याला चड्डीच म्हणतात बच्चे. नाही, मी तुझी 100 नाही काढली. 100 बनियन. चल झालं मला वाटतं व्यवस्थित मॅरिनेट नाही झालं. थांब जरा ये. काय सुप्रीम चिकन? एकदा तू तर बघ ना, नाही तू बोलली ना आज सगळं तुझ्या चवीने. हा, आळशी. काय कमी वाटतंय? मला एकदम बरोबर वाटतंय सगळं. मला कोरिएंडर पावडर जास्त ना. ठीक आहे, ओके. हे मॅरिनेशन. मला एवढा राग येतो ना या मुलाचा. तुला चांगलं काम हवं होतं ना. आता एक मला भात धुवून दे. हे चांगलं वाट मी शिव्या घालून आले. सो चैतन्य इव्हेंच्युअली भात धुवून. अगं माझं हे बघ ना. माझं शर्ट खराब होतं. थांब ना. हमें तो अपनों ने लूट लिया. गेरो का काय? गेर. तू करा सगळं, मी मसाला सांगितलं. मी हेड शेफ आहे, मी फक्त इन्स्ट्रक्शन देते. यू हॅव टू कॅरी आउट. थोडे होते पण ठीक आहे. काय काय करून घेतलंस तू? अगं सीन का झाला, मी टोमॅटो मध्ये बोल. हो बघ, इथं उडलं होतं सगळं, तो आता पुसलं. इथे बिया उडाल्या. म्हणजे एक सेकंड. व्हॉट इज रॉंग विथ यू मिस्टर? टोमॅटो जरा हे करायला गेलो मी तर टोमॅटो उडलं डायरेक्ट आतमध्ये. अरे माओ, जाऊ दे आता काय बोलू मी. ठीक आहे चला, मग इथं आमचं मॅरिनेशन वगैरे कोण झालेलं आहे आणि एजामध्येच डायरेक्ट काय ते हे तो असं करतोस. एजा खायगा तुम्हाला भेजा. हे असलं लहान मुलासारखं करतोस. बच्ची बघ डोळ्यात जाईल.
तेरे ठर्रिये. तू जर माईकला काय केलं नाही ना, हे निकलो रे इधर से, तुम्हाला कुछ काम ही नहीं इधर भाई. तुम लोग मसाला मी सांगितलं, सगळं मी सांगितलं आणि तू मला मग सांगितलं वेगळं असतं ना बच्ची. प्रॅक्टिकल तर मी करतोय ना. हो बाजूला चल. चल आता लवकर बच्ची. याच्यात तूप घे 3-4 चमचे. माझं डोकं कट होतंय. तुझं डोकं नाही ना म्हणून. आजकाल एक मीम लय व्हायरल होतोय. काय? अरे एकच पडायचं. काय आलं? ऐसे बात कर करके लिंगेसा बन गई. लिंगेसा? काय आहे लिंगेसा? ह्याला लिंगेसा कोण आहे ते माहिती नाही भाई. भाईचारा. चमचा टाक. बास नाही. चमचा टाकायची गरज नाही पडणार आहे का बच्चे? R15 पे बैठ के लिंगेसा बन गई. ते काय घातलंय तू पाठीमध्ये? बच्चे फालतूगिरी करू नको. अच्छा याने आता नाडा बांधलाय, मला ओढता येत नाही पॅन्ट खाली. बास झालं. चल आता लिंगेसा रेसिपी. हा लिंगेस. बच्ची ते असेल कोणतरी. बाळा तू मूवी नाही बघितली ना, तर तू शांत बस. हे टाकू का आता? हे बघ किती टाकू बघ लवकर. लिंगेसा की हाईट छोटी है. ही खूप फालतूगिरी करते यार. 3 चमचे टाकणार. अख्खं भराव खालचं ना थोडं. बस. नाही कमी आहे. ए? कमी आहे खरंच कमी आहे. तेल टाकू याच्या जागी. ते सरक मेरी ठर्री आहे. हिला सांगा रे कोण तरी प्लीज. अरे मेरे को खडे मसाले. धुवून टाकायचं. ए टाक खडे मसाले ते. लिंगेसाला पण उभं राहायला लागला एवढा बंद आहे. हो का? अगं दोन. हो चैतन्य माझ्याशी वाद घालू नको हा. मी लय डेंजर बाई. लिंगेसाचा उंट खाली पडत चाललाय. मग डालो ना मग. काम नाही करत आहे बाबा ही पोरगी. मला त्रास काय बोलला हम्म? परत बोल. मला दे ना. तांदूळ मी ठेवून दिले आणि तुला भिजवायला लावलं. येस हा? मी काय केलं? वैष्णवीला तांदूळ धुतलाय. आणि भांडी भांडी पण आणि धुतली. मसाले सगळे इकडचं कोणी आवरलं. येस तूच केलं. हे दे मला. काय होतं त्याला? लिंगेसा डेंजर आहे. अच्छा लागलं मला. हो तिकडं. अगं फालतूगिरी करता का बच्चे? म्हशीसारखा अटॅक केला माझ्यावरती. अगं बच्ची ते जळून जाईल. थांब जरा आता. हे नाही तर एवढं फालतूगिरी करत असतं ना. मी फालतू नाहीये. तुलाच लिंगेसा. अगं बच्चे मी चैतन्य बनली. एक दिवस येईल. किम कार्दाशियन बनू का? किम कार्दाशियन. थांब तसं नसतं करायचं. एक सुरी नाईफ घेतली. घे. हा झालं मग. जास्त ओव्हर कुक झाले का? नाही. आता मी जसं तुला लास्ट टाइम सांगितलं तसंच करायचं. आपल्याला भाताचा एक थर लावायचा आणि ह्याचा लावायचा. नाही. आता म्हणजे कुकर मध्ये नाही, जेव्हा सर्व करू तेव्हा. आता माझ्या डोक्यात एक हे चिकन चिकन. तू अख्खा मकलाय. मला असं वाटतं तू आंघोळ कर. काय मखल्या. चक 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 ना रे. सो भात एवढा वेळ सगळे पीस आता काढून भात एवढा वेळ भिजवलाय तो कोरडा झाला रे. माझा कान दुखायला लागला यार. पोरांना आपलं ह्याच्यामध्ये बिर्याणीमध्ये अयो हात दुखायला लागला. काय झालं माहिती आहे का? सीन विषय काय झाला पोरांना तुम्हाला एक सांगतो. कुकरमध्ये एवढी जागाच नाही पुरली. सो आता मी काय केलं, ही एक अजीबोगरीब वेगळ्या प्रकारची बिर्याणी आहे. सो मी आता सगळं चिकन शिजवून घेतलं पहिलं. आणि आता चिकनचा जो रस्सा आहे
त्याच्यामध्ये भात टाकणार आणि भात शिजवून घेणार. नाव दॅट इज हाऊ आय थिंक आय शुड बी डुईंग. भात टाका लय आजी वगैरे आम्ही त्याच्यातले गाणं काढलंय. लाफा लाफा. त्यांनी आज वडापावचं काढले, आपण बिर्याणीचं बनवायचं का? मसाला टाकला कुठून तुटून, चिकन आमचं पुरलं नाही, चैतन्याने घोडा घातला, लाफा त्याला देणार मी, चड्डी तेजी ओढणार मी. डोसा लाफा. चला सरक वाजलं. बरं झालं आय थिंक. ॲप पाणी झालं ना एकदम. हा चैतन्य आय नीड पीस. तू पीस मग तू हालीकडनं जा. म्हणजे मला करू दे ना यार. तू येते आणि तू आहे ना काहीतरी ढवळा ढवळ करत बसते मध्ये. मी माप घेतलंय, एवढं माप इज एक्झॅक्टली ऍप. बरं ठीक आहे चला मग. मी हात धुवून आले. लाफा. अंडी मंडी. मी एवढी एक्साइटेड आहे ना बिर्याणी, जायच कक आणि बिग बॉसचा वीकेंडचा वार. आर यू एक्साइटेड माय बॉय? येस. ह्याच्यात राहतात ना ती पोरं, पीजी मध्ये राहतात ना पोरं आपली. आपण तसंच वागतो शायद. हा मग ते पीजी मध्ये राहिल्यासारख्या. पेड्यासारखी ढेरी हे जी. बुद्धी हे जी आहे छोटी आणि वैष्णवीचं डोकं मोठं. तुझ्यासारखं नाही ते खोक. झालेलं आहे आता भात पण. मी बॅक कॅमेरा ऑन करते मग. अयो हे का आले वरती? ही कसला थर आहे? मसाला आहे का? तुम्ही म्हणाला आपला भात असा पिवळा तिवळा का झालाय? कारण आम्ही ते चिकन ज्याच्यामध्ये शिजवलं तेच पाणी युज केलं. कसं झालंय? भात बरोबर शिजलाय. ओके ओके फाईन. आणि चिमकन दाखव. चिमकिन हे चिमकन येतं या सगळं. ऐका हा भाताचा थर त्याच्यावर लाव सगळ्या ह्याच्यावरती का? येस ठीक आहे. चिकनचा थर लावलाय वरती, भाताचा लावलाय. लाव. ऐक ना बच्ची, डू नॉट टेल मी. बापरे एवढं तूप. वॉच जीव. आणि आपलं आता हे टाक. थांबा म्हणे. चालू. चैतन्य आहे ना स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये विचारतो की व्हिडिओ चालू कसा करायचा. मग माझं डोकं का नाही हललं? पॉज केला होता ना मी. जर कांदा अजूनच हे करायला कॅरम लगेच कांदा अजून करायला पाहिजे होता. मी तुला म्हटलं होतं आधीच मला. पण केलाय मी भरपूर तसं. आता काय करू आपण? ह्याला आहे ना सगळं घेतलं का? हा सगळं घेतलं. क्रिस्पी कॉर्न. हे त्याचं परफेक्ट झाकण आहे. बापरे पडायचं असं वाटतं. वाय थोडा ॲस्थेटिक्स जरा फेल झाले. नो वरीज. पण बिर्याणी वाटते का? इंद्रायणी भात घेतलाय. इंद्रायणीच घेतलाय ना? येस इंद्रायणी. चैतन्य घरून घेऊन आलाय भात. आम्ही पुण्यावरनं घेऊन येतो भात. पीस बघा. हालेलुया. पीस बघा. अरे मग आपला मेन तंगडी कुठे? काय मस्त फोडलाय तो पीस. आय नो आय एम एस्थेटिक. लिहाय भूक तर भूक मग. डोशा लाफा. नको चैतन्य. कोणी व्हेजिटेरियन बघा. आता काय मग ते व्हेजिटेरियन लोक तुझं ते थंबनेल बघून येणार पण नाही. सॉरी फॉर व्हेजिटेरियन. सोयाबीन काय नाही सोयाबीन असं घे ना मग. कव्वा लेग पीस 5 रुपये का बिर्याणी. चला सो थँक्यू फॉर वॉचिंग. आणि जरा प्रेम देत राहा. थांब मला बघ दाखव तर बघ काय म्हणणे. नाही झाले ना. कच्चा आहे पीस. तिकडे खूप भूक लागली आहे. सो मी दही घेऊन आता डायरेक्ट बसणार आहे. खूप छान बनली. मला अपेक्षा नव्हती एवढी छान बनली. आणि मसाल्याची चव अशी तोंडात गेली आहे ना. छान. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि आता आपण आपली ती एंडलाईन नको बोलायला देवाचं नाव, बिकॉज आपण चिकन खातोय. बट यू ऑलवेज नो व्हॉट इट इज. सो थँक्यू. लाईक शेअर आणि सबस्क्राईब.